गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज श्रेयस कटावकरला पाहतोय. बॉल टाकला जाईल आणि इथे बॅट शिकार असेल का, परंतु फलंदाज मात्र माज सरळ गोल्डन डकचा शिकार बनलाय. कोण बॉईज या टीमला पहिला मोठा आदरा आणि धक्का बसलेला आहे. आणि त्याचबरोबर क्रमांक 3 वरती साद रखांगेला आपण आता पाहूयात. जो श्रेयस कटावकर आहे त्यांनी चांगला चेंडू टाकला. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली आहे आणि तिथे मात्र फलंदाजाला अक्षरशः सरळ मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय. मित्रांनो, आपण संपूर्ण स्पर्धा पाहतोय सम्राट युवा सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्तानं या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन दापोली टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनं संपूर्ण स्पर्धा आपण दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये विलास मोरे हे मात्र कोणती चूक करणार नाही आहेत. दापोलीचा दिनेश कार्तिक या नावाने ते प्रसिद्ध आहेत. तर धावसंख्या जर पाहायला गेलं तर 2 या आकड्यावरती स्थिरावले आणि एक महत्वाचा फलंदाज म्हणजेच माज रखांगे मैदानाच्या बाहेर गेलाय. समोरच्या दिशेने आपण जाऊयात तर अर्शियाना तर स्ट्राईक मार्कवरती आहे. चेंडूला फ्लिक करायचं होतं, आक्रमकता खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल असेल आणि या ओव्हरमधील मात्र एक चेंडू शिल्लक असणार आहे. श्रेयसनं पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरेख गोलंदाजी चांगली सुरुवात याच्यापेक्षा चांगली असू शकत नाही. जिथे यष्टीरक्षक ज्या खेळाडूच्या माध्यमातून अनेक खेळाडूला घडवले गेले, म्हणजे जो खेळाडू अगदी जतीन सालगावकर यष्टीच्या मागे कामगिरी पाहताना आपण पाहिलंय. जाऊयात शेवटचा चेंडू टाकत असताना श्रेयस कटावकरला फ्रंटफूटचा वापर केलाय. स्वतः गोलंदाजीच्या थ्रो मध्ये बॉलिंगच्या थ्रो मध्ये जात असताना इथे कॅच मिस, मात्र इथे 1 रन मिळून जाईल. षटक क्रमांक 1 सेकंड समाप्त. लॉस ऑफ 1 विकेट. धाव संख्या 3 या आकड्यावरती. कटावकर थँक्यू. जाऊयात आपण आकाश जगपाळ यांनी पहिल्याच बॉलवरती आता नवीन फलंदाज नूरेनला आपण पाहतोय. तिथे अगदी समोरच्या दिशेने पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडू चकमा दिलाय आणि चेंडू सरळ मात्र चकमा देत असताना सीमारेषेच्या बाहेर 4 रन आणि हाफिज रखांगे यांच्याकडे लागले.
वरती आकाशात त्यांनी चौका ठोकलाय. मिसफील्ड घडली होती इथे. पुढचा चेंडू असणार आहे. नूरेन पुन्हा एकदा तयार. भन्नाट वेग होता या चेंडूमध्ये. बॅकफुटला जाऊन खेळलं गेले. सॅम चेंडूच्या मागे असेल. केवळ एक रन्स मात्र आपल्याला पाहायला मिळू शकणार आहे. आणि स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना धावसंख्या 8 या आकड्यावरती 8 रन स्कोरबोर्डवरती लागलेत. आणि जाऊयात जिथे गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज पुन्हा एकदा जो आकाश तो कंटिन्यूस करतोय ओव्हर. तिथे षटकातील अजून देखील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 8 रन्स आणि 2 महत्वाचे विकेट देखील गेलेत. लेफ्ट हँडेड बॅटर आपण 7 ला पाहताय स्ट्राईक मार्क वरती. राऊंड द विकेट बॉल असेल. यावेळेला चांगला देखना स्ट्रोक होता 7च्या बॅट मधून. या चेंडूवरती किती रन्स मिळून जातील आणि इथे 4 रन्स असेल. जर पाहायला गेलं तर साद रखांगे काय बॅटिंग करतोय. सत्तारभाई रखांगे यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सत्तारभाई रखांगे सर अगदी या जे लिजंड प्लेयर्स आहेत आपल्या दापोली तालुक्यामध्ये त्यांनी अनेक खेळाडूंना चांगले घडवले. आज त्यांचे चिरंजीव बघा काय स्ट्रोक खेळतात. आणि ते पण कोण आकाश सकपाळ या आक्रमक गोलंदाजाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक खेळणं कठीण जातं. परंतु आता मात्र तुटून पडलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. तिथे एकच रन्स फक्त मिळून जाईल. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. षटकातील अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 13 रन स्कोरबोर्डवरती. 2 महत्वाचे विकेट मात्र आता गेलेले आहेत. शेवटचा चेंडूवरती आकाश सकपाळवरती आक्रमण केलं जाईल का नुरेनच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. चेंडू लॉक्स ऑफला ट्रॅव्हल झालाय. फक्त एकच रन्स मिळून जाईल. आणि षटक क्रमांक आपण बघतोय तर 2चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 लॉस ऑफ 2 विकेट. 14 रन्स 2 ओव्हर नंतर. आणि इथे आपण पाहायला गेलं तर बंडिया शिर्के ओव्हर द विकेट बॉल टाकेल. पहिला चेंडू अगदी सुरेख योग्य टप्प्यावरती टाकलाय. आणि इथे जर पाहताय तर तुम्ही पहिला चेंडू सुरेख टाकला. बंड्या शिर्केनं बॅटची काढा घेतले गेले. 1 रन्स वेगाने कंप्लीट केलाय. नूरेन आणि साद या दोघांमध्ये पार्टनरशिप मात्र बनते. पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल. पार्टनरशिप खूप महत्वाची या मॅच मध्ये. कारण पार्टनरशिपचा जर तुम्ही विचार करायला गेलात
आतापर्यंत स्कोर बोर्ड 15 या आकड्यावरती लागले. लेफ्ट हँडेड बॅटर आता आपण जर पाहिलं तर साध ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. अगदी घसडून खेळण्याचा प्रयत्न होता. साधचा लेफ्ट हँडेड बॅटर आहे. सात कोणत्याही क्षणाला आक्रमकतेने खेळू शकेल. कोंड बॉईजचा हा एक महत्वपूर्ण फलंदाज राहिलाय. तिसरा षटक इन प्रोग्रेस. स्कोर बोर्ड 15 या आकड्यावरती 2.2 ओव्हर पर्यंत ओव्हर आता मात्र टाकून झालेत. तो खेळ तिथे मात्र झालाय. अगदी सुरेख फटका साधच्या बॅट मधून. अगदी दणदणी स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. शिर्के कमालची बॉलिंग. कमबॅक आणलाय सवकारनंतर बिंदी बॉल टाकला. सरळ जड मध्ये होता. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी फलंदाजाला खेळणं खूप कठीण. यावेळेला देखील सुरेख स्ट्रोक असेल. क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहेत. जोपर्यंत थ्रो केला जाईल परंतु अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावसंख्या वेगानं पुढे आता सरकत जाईल. 21 या आकड्यावरती षटकातील आता एकच चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये स्वीप करायचा. जोरदार अपील केली आहे आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3 चा खेळ देखील होतोय समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट्स 21 रन्स. 21 रन स्कोर बोर्डवरती आहेत. चौथं षटक पुन्हा एकदा आकाश सकपाळलाच दिलं जाईल. राऊंड द विकेट बॉलिंग. चेंडू अतिरिक्त उजळी अनएक्सपेक्टेड बाउन्सर बॉल आहे. फलंदाजाला अगदी जोरदार प्रहार झालाय परंतु आय थिंक गंभीर दुखापत नसावी. राऊंड द विकेट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू तिथेच त्याच ठिकाणी.
राऊंड द विकेट पुढचा बॉल असेल यावेळेला आक्रमकतेनं खेळलंय चेंडूवर बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. आकाश सकपाळनं सुरुवातीचे 2 तिकट बाउन्सर टाकले ज्याच्यामध्ये दुखापतग्रस्त झाला होता फलंदाज. आता थोडीशी गती आणि लाईन मध्ये थोडासा बदल केला आणि फलंदाजानं सांगितलं हा चेंडू मला देणार सरळ मी चौकार ठोकणार. ते आपण पाहिलंय. काही चेंडू आपण पाहतोय इथे फलंदाज बाद जोरदार या ठिकाणी चेंडूची कामगिरी उद्ध्वस्त करून टाकलं. यावेळेला तैस नैस केलं यष्टींना आणि फलंदाजाला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलंय आकाश सकपाल. थँक्यू 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 थँक्यू. समीर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल यावेळेला चांगला स्ट्रोक समीरने ठोकताना आपण पाहिले. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झाला 2 रन्स मात्र मिळून जातील आणि स्कोरबोर्ड मध्ये थोडासा बदल होईल आणि धावसंख्या 27 या आकडेवरती. 4था षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मॅच नंबर 2 पहिली मॅच देखील लोअर स्कोरिंग आपण पाहिली तर दुसऱ्या मॅचची आपण चर्चा करताय तर दुसरी मॅच देखील लोअर स्कोरिंग बनेल आता जेव्हा शंका नाही. समीरच्या माध्यमातून काय स्ट्रोक होता क्षेत्ररक्षक अगदी कव्हरच्या दिशेने डीपला जोपर्यंत थ्रो केला जाईल अतिशय वेगाने 2 रन्स कंप्लीट होत आहेत आणि 4 ओव्हरचा खेळ समाप्त. लॉस ऑफ 3 विकेट्स 29 रन्स स्कोरबोर्डवरती आहेत. साध तयार आहे मुसद्दीक फकीरच्या विरोधामध्ये. अगदी पहिलाच बॉल अगदी सुरेख खेळण्याचा प्रयत्न आणि आकाश सकपाळनं कॅच सुरेख पकडली आहे. दर्जेदार कॅच. फलंदाज साध बॅक टू द पवेलियन. जाऊया आता मुसद्दीक फकीर पुढचा चेंडू टाकेल बाहेरी किनारा आणि तिथे सुरेख क्षेत्ररक्षण 1 रन्स मिळेल. इमाद हा खेळाडू आपण बघतोय पहिल्या चेंडूला सन्मानजनक हँडल केले. इथे धावशीटची संधी बनवू शकली असती परंतु तिथे 2 रन्स आपण पाहतोय.
इथे आपण पाहताय तर पुन्हा एकदा चांगलाच चेंडू टाकलाय जिथे मुसद्दीक फकीची काय बॉलिंग पाहिली आपण. धावसंख्या 32 या आकड्यावरती. पहिला चेंडूवरती एक विकेट महत्वाची आली. त्याच्यानंतर या ओव्हरमधील 2 चेंडू शिल्लक असतील. थोडा अक्रॉस द लाईन जाऊन खेळायचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल आणि अजून देखील एक शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधील. शेवटचा चेंडू टाकताना आपण फलंदाज समोर तयार असेल समीर. मोठा फटका खायचा होता. षटक क्रमांक 5 चा देखील खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 32 या आकड्यावरती. टार्गेट असेल येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 33 धावांचं टार्गेट. खेळाडूची चर्चा करत राहिलोय तो खेळाडू म्हणजे जतीन सालगावकर, ज्याच्या तालमीमध्ये अनेक खेळाडूंना त्यांनी घडवलंय
आणि दापोलीचा सचिन तेंडुलकर या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू म्हणजे जतीन सालगावकर यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर दापोलीचा डेव्हिड वॉर्नर मिस्टर 360 समीर सावंत आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर रसिक प्रेक्षकांसाठी देखील एक मोठी पर्वणी एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही अगदी या बाउंड्री लाईनच्या बाहेर तुम्ही कॅच पकडलात तर देसाई प्रोडक्ट्स यांच्या माध्यमातून तुम्हाला 100चं कॅश प्राइज दिलं जाईल. त्याची सर्व साईराजी देसाई सर आहेत यांच्या माध्यमातून तुम्हाला ते कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजेच काय तर फलंदाज करणारा ज्यावेळेला षटकार ठोकेल आणि तुम्ही या बाउंड्री लाईनच्या बाहेर रसिक प्रेक्षकांनी कॅच पकडलात तर देसाई प्रोडक्ट्स यांच्याकडून तुम्हाला 100चं कॅश प्राइज असणार आहे. संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय तर सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं आपण बघतोय तर सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त या संपूर्ण स्पर्धा दापोली क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेने आपण खेळत आहोत. आणि आज हा ग्रँड ओपनिंगचा दिवस. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच दापोली 11 विरुद्ध कोण बॉईज. चेंडूला सन्मानजनक हँडल केले गेले. समीर सावंत DCL सीझन 2 मध्ये थोडासा बल्ला खामोश होता. आता मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये सम्राट युवा चषकामध्ये कसा क्रिकेट खेळतोय हे देखील पाहावं लागेल. गेल्या पर्वातील सम्राट युवा चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. फाईनला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू दन करत सीमारेषेच्या बाहेर मिस्टर सॅमच्या बाट मधून ब्रँडेड 4 रन. आणि ही पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा यावेळेला सरळ चेंडू फाईनला वन बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन. समीर सावंत मात्र अगदी सुरेख क्रिकेट खेळताना आपण पाहिलंय. तर समोर गोलंदाज यावेळेला आक्रमकतेनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क 6 रन. मिस्टर सॅम ऑन फायर. समोर पाहायला गेलं तर समीर सावंत पुन्हा एकदा यावेळेला चांगला फ्लिक आहे. देखना स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहे पण तो चेंडू सरळ वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. याही वेळेला 4 रन्स मिळून जातील. सुपर आउटस्टँडिंग अनबिलिव्हेबल अविश्वसनीय स्ट्रोक आपण पाहिला तिथे समीर सावंतच्या बॅटमधला चौकाराला. शेवटचा बॉल या ओव्हरमधील पुन्हा एकदा मिस्टर सॅम शो दापोलीचा डेव्हिड वॉर्नर ऑन फायर आणि षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. स्कोर बोर्ड 24 रन्स.
सुपर राऊंड द विकेट बॉलिंग करत असताना यावेळेला चांगला स्ट्रोक असेल, ऑनला ड्राईव्ह करत असताना चांगलं क्षेत्ररक्षण असेल. म्हणजेच बघा हाताने नाही तर अगदी पायानं चेंडूला अडवण्याचं सुपर काम केलं इमादनं. हा खेळाडू येणाऱ्या काळामध्ये चांगला स्टार बनू शकतो कोण बॉईच्या टीमसाठी. सात गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, जिथे स्कोर बोर्ड मात्र 25 च्या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजून देखील आपण पाहतोय तर 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला स्विच हिट खेळायचा आहे, जिथे मिस्टर सॅम ज्या खेळाडूचा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे स्विच हिट खेळणं. म्हणजे समीर सावंत असा खेळाडू आहे की क्वचित मात्र त्याचा स्विच हिट चुकतो. आणि आता सादच्या या ठिकाणी गोलंदाजीवरती पहिलाच बॉल आपण पाहिलाय, जिथे तो स्विच हिट खेळताना पाहिला होता. समोर डाऊन द ग्राउंड चेंडू हवेमध्ये असेल, चेंडू जाईल सरळ वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. सरळ 4 रन्स मिळतील. समीर सावंतच्या बॅटमधून देखील स्ट्रोक चौकार.